इतरांमुळे तुम्ही स्ट्रेसमध्ये जातात का? पण हे ओळखायचं कसं? तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे. अगदी एकही सेकंद स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ अगदी मन लावून ऐका. तुम्हाला समजेल की इतरांमुळे तुम्हाला कसं मनस्ताप होतो. पहिली गोष्ट, पुष्कळदा काही नाही झालं म्हणून आपण दुर्लक्ष करतो. परंतु खरं तर अशा वेळेस आपण आपला स्ट्रेस ओळखायला हवं. दुसरी गोष्ट, त्या व्यक्तीचा तिरस्कार वाटायला लागतो. त्यांची कोणतीच गोष्ट आपल्याला पटत नाही आणि आपल्याला त्यांची कुठलीही गोष्ट आवडत नाही. त्यांनी आपल्यासोबत बोललेलं सुद्धा आपल्याला पटत नाही. तिसरी गोष्ट, अक्षरशः त्या व्यक्तीच्या वागण्याने मनात संतापाची लाट उसळते. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला राग यायला लागतो. त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या वागण्यात आपल्याला राग येतो. चौथी गोष्ट, त्या व्यक्तीसाठी काहीही करण्याची इच्छा होत नाही. त्या व्यक्तीचा सहवास देखील आपल्याला नकोसा असतो. पाचवी गोष्ट, इतरांकडून त्या व्यक्तीविषयी काहीच ऐकण्याची तयारी होत नाही. त्यांचं नाव, त्यांच्याविषयी होणारं बोलणं सुद्धा आपल्याला नको असतं. सहावी गोष्ट, त्या व्यक्तीच्या वाईट आठवणींबरोबर चांगल्या आठवणीसुद्धा आपल्याला त्रासदायक वाटायला लागतात. त्यांच्यासोबत आपण घालवलेले दिवस आपल्याला नकोसे वाटतात. त्या क्षणांचा आपल्याला राग येतो, त्रास होतो. सातवी गोष्ट, त्या व्यक्तीमुळे झालेल्या नुकसानाची, त्रासाची, चुकीच्या वागण्याची सातत्याने आपल्याला जाणीव होत राहते. आणि आठवी गोष्ट, मन सतत त्या गोष्टीमुळे अस्थिर होतो, विचलित होत राहतं. आपलं मन त्या गोष्टीमुळे असं मनामध्ये त्रास होत राहतो. मनात त्या व्यक्तीमुळे अनेक वाईट विचार किंवा अनेक त्रासदायक विचारसुद्धा येतात. नववी गोष्ट, अशामुळे आपला स्ट्रेस अजूनच वाढत जातो. आपलं मन त्यामुळे स्टेबल राहत नाही आणि याचाच आपल्या जीवनावर अत्यंत वाईट परिणाम होतो. त्यामुळे आपलं मन आपल्याला खात राहतो. दहावी गोष्ट, म्हणूनच वेळीच अशा गोष्टी ओळखायला शिका. आणि अशा गोष्टी जर तुमच्यासोबत होत असतील तर नक्कीच तुम्ही दुसऱ्या व्यक्तींमुळे स्ट्रेसमध्ये गेलेले आहात, हे लक्षात घ्या. आणि त्यावेळेस तुम्ही ते लक्षात घेऊन त्या व्यक्तीच्या जेवढ्या जास्त दूर राहाल तेवढं जास्त चांगलं राहील तुमच्या मनासाठी, तुमच्या आरोग्यासाठी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक नक्की करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.